नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये तुम्ही जर लेबर कार्ड बनवलेला असेल आणि तुमचं लेबर कार्ड सक्रिय असेल म्हणजे तुमची नोंदणी सक्रिय असेल ॲक्टिव्ह असेल फॉर्मचा स्टेटस ॲक्टिव्ह असेल तर अशा सर्व बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तुसंच मागणी अर्जचा फॉर्म भरता येतो, त्याचा अपॉइंटमेंट घेता येतो। सध्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यांमध्ये गृह उपयोगी वस्तुसंच मागणी अर्ज तुम्हाला भरता येतो। त्याची वेबसाईट सुरू झालेली आहे, खूप दिवसापासून वेबसाईट सुरू आहे आणि तुम्ही इथं या वेबसाईटवरती येऊन गृह उपयोगी वस्तुसंच मागणी अर्ज फॉर्म भरू शकता। जर तुम्ही पहिले अपॉइंटमेंट केलेला असेल, तुमच्यापाशी प्रिंट नसेल तर तुम्ही इथून रीप्रिंट सुद्धा करू शकता, त्या अपॉइंटमेंटची प्रिंट घेऊ शकता यावरती क्लिक करून। आणि मित्रांनो, तुम्ही जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल, नवीन नोंदणी तुम्हाला करायची असेल, नवीन अपॉइंटमेंट तुम्हाला घ्यायचं असेल तर इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। जे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर MS सिरीजने स्टार्ट होतो ते रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, OTP सेंड करून घ्यायचा आहे। मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन टाकल्यावर सेंड OTPचा ऑप्शन इनेबल होईल। इथं तुम्हाला सेंड करून OTP घेऊन बांधकाम कामगारांच्या मोबाईलवर OTP येईल, OTP एंटर करून तुमचा फॉर्म लॉगिन होईल। त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच माहिती भरायची नाही, स्वघोषणापत्र सुद्धा अपलोड करायचं नाही। मित्रांनो, फक्त आणि फक्त तुम्हाला शिबिर सिलेक्ट करायचं आहे। शिबिर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगाराची जे अपॉइंटमेंट आहे त्याच्या अगोदर शिबिर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कॅलेंडर ओपन होईल। कॅलेंडरमधून तुमची तारीख निवडायची आहे, जे तारीख तुम्हाला भेटत आहे ते तारीख घेतल्यानंतर तुम्हाला प्रिंट अपॉइंटमेंटवरती क्लिक करून प्रिंट घेऊन टाकायचं आहे। तर मित्रांनो, सध्या यूट्यूबवर खूप साऱ्या अशा व्हिडिओ चालत आहेत ज्याच्यामध्ये सांगत आहेत की बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तुसंच मागणी अर्ज फॉर्म भरण्याचा अपॉइंटमेंटचा टॅब आलेला आहे किंवा अपॉइंटमेंट तुम्ही घेऊ शकता। सध्या अशा कोणत्याही व्हिडिओला बळी पडू नका। असं सध्या कोणतीही अपडेट कल्याणकारी मंडळाकडून आलेली नाही, कोणालाही अपॉइंटमेंटचा ऑप्शन भेटलेला नाही। जसं बांधकाम कामगारांना अपॉइंटमेंटचा ऑप्शन येईल तर तुम्हाला इथं पाहायला मिळेल, किंवा बांधकाम कामगारांनी जेव्हा अपॉइंटमेंट बुक केला असेल, त्यांचा अपॉइंटमेंट रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही इथं यावरती रजिस्ट्रेशन नंबर टाकून सेंड OTP करून पाहू शकता। जर तुम्हाला इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर सेंड OTP होत असेल तर तुम्ही अपॉइंटमेंटचा ऑप्शन तुम्हाला इनेबल झालेला आहे असंच तुम्ही समजू शकता। सध्या तर याच्यावर कोणताही अपॉइंटमेंटचा टॅब आलेला नाही, कोणतीही अपडेट इथं आलेली नाही। जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करू शकता, नवीन अपॉइंटमेंट घेऊ शकता तर त्यासाठी तुम्ही इथं घेऊ शकता। जर तुमच्या जिल्ह्यांमध्ये लक्ष्यांक पूर्ण झाला असेल, असं जर एरर येत असेल तर थोडासा तुम्हाला 8 दिवस थांबावं लागेल, त्याच्यानंतर पुन्हा तुम्ही तिथं अपॉइंटमेंट बुक करू शकता। मात्र सध्या मित्रांनो, अपॉइंटमेंटचा ऑप्शन इथं आलेला नाही आणि कोणतीही अपॉइंटमेंटची सूचना कल्याणकारी मंडळाकडून आले नाही, परिपत्रक निघलेलं नाही। तर कोणत्याही व्हिडिओला बळी पडू नका, तुम्ही स्वतः चेक करू शकता। या वेबसाईटवर येऊन तुम्ही गृह उपयोगी वस्तुसंच मागणी अर्जचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून सेंड OTP करून तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता। ही होती छोटीशी माहिती, कशी वाटली नक्कीच कळवा। याच्या रिलेटेड तुमचं कोणतंही क्वेश्चन असेल, कोणतीही कॉमेंट असेल तर आम्हाला व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगू शकता।